नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। शिवसेना शाखा जय भवानी नगर प्रभाग क्रमांक 15च्या वतीने सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सत्यनारायण महापूजा आणि श्री गणेश विसर्जनाची विशेष आरती उत्तर पूजा विभाग प्रमुख माजी नगरसेवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ भोईर आणि वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्ष एकता भोईर यांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी युवा सेनेचे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, युवराज भोईर आणि इतर मान्यवर मंडळी येथे उपस्थित होते। उत्सवाला भेट देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडी संघटक मीनाक्षी शिंदे, उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, माजी महापौर शिवसेना ठाणे शहर प्रमुख अशोक वैती, माजी नगरसेवक ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेविका कांचन चिंदरकर तसेच दशरथ यादव, ऋषिकेश माने इत्यादींनी महाप्रसादाचा लाभ घेतला। त्यांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला। शाखा प्रमुख मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, पदाधिकारी विलास राऊत, रमेश गावडे, मनोज साळवी, सुभाष तोराज, हरिश्चंद्र म्हात्रे, दिलीप साळुंखे, दीपक चव्हाण, संतोष म्हस्के, नारायण एगडे, शंकर शेळे, के दिनकर निकम, अशोक अंबाडिया, रमेश गावडे, सुरेश ठसाल, भाष काशीद, अंकुश तामकडे, भास्कर जगताप, चंद्रकांत गचांडे, जयवंत मोरे, सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक तसेच इतर मान्यवर या ठिकाणी दिसत होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज दादासाहेब आकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते। ठाण्यातील पत्रकार यांच्या समवेत इतर सामाजिक कार्यकर्ते यांना पारितोषिक देत सन्मानित करण्यात आलं। ऊन, वारा, पाऊस याची तमानं बाळगणारे असा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्याची ओळख आहे असे विविध क्षेत्रात आपली लाखो मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला। संभाजी ब्रिगेडच्या वतीने विशेष पारितोषिक देखील देण्यात आलं। यावेळी अनेक मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आलं। बातमी मागची बातमी घडणारे, अनेक विषयाला हात घालणारे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे अशा ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार, छायाचित्रकार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळ यांना देखील ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पारितोषिक देऊन, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार यांसह इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते।
मनोज सर इकडे बघा. यानंतर बालपण निरोगी तर भविष्य उज्ज्वल या ध्येयाने कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाने ठाणे जिल्ह्यात शेकडो बालकांना नवं जीवनदान दिलं गेलं आहे. फक्त गेल्या 5 वर्षांमध्ये 697 बालकांवरती मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि तब्बल 4682 बालकांवरती इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अंगणवाड्यांपासून शाळांपर्यंत आरोग्य तपासणी आणि गंभीर आजारांवरती मोफत उपचार शस्त्रक्रिया अशा व्यापक उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात नवा आशेचा किरण उजळला आहे. राज्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये केवळ एप्रिल 2025 पासून आजपर्यंत 33 बालकांवरती मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याशिवाय जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील शिबिरांद्वारे हर्निया, फायमोसिस, चरबीच्या गाठी, चिकटलेली बोटे, टंग टाय, फाटलेले ओठ, टाळू, डोळ्यांच्या तिरळेपणा अशा आजारांवरती तब्बल 307 बालकांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यांचा पुढील वैद्यकीय पाठपुरावा सुरू असून अनेकांना आरोग्यपूर्ण आयुष्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या 5 वर्षात या कार्यक्रमांतर्गत 697 बालकांवरती हृदय शस्त्रक्रिया, 4682 बालकांवरती इतर आजारांवरील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे आयोजित शिबिरामध्ये सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसांमध्ये 100 बालकांवरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा ऐतिहासिक विक्रम घडल्याची माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक विनोद जोशी यांनी दिलेली आहे. आपण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम हे जवळपास 2008 पासून प्रभावीपणे राबवतो आहे. याच्यामध्ये 0 ते 18 वयोगटातले जे विद्यार्थी किंवा मुलं आहेत त्यांचं सगळं चेकिंग करणं, आपले जे गव्हर्नमेंट शाळा आहेत आणि गव्हर्नमेंट एडेड शाळा आहेत इकडे आपल्या जिल्ह्यातनं महानगरपालिका असो किंवा विलेजेस असो तिकडे जाऊन आपली टीम चेक करत असते. ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 32 टीम आहे डॉक्टरांची. त्याच्यामध्ये एक मेल एक फिमेल मेडिकल ऑफिसर असतो, एक फार्मासिस्ट आणि एक ANM नर्स असते. हे लोक प्रत्येक शाळेला जात राहतात. शाळेची मुलांचं रेग्युलर चेकअप असणं, वजन उंची मोजणं आणि बाकीच्या गोष्टी त्यांना काही आजार आहे का ते करणं हे रुटीनली आपल्याकडे काम चालू असतं आणि 32 टीम अहोरात्र काम करत राहते प्रत्येक शाळेत जाऊन. याच्यामध्ये जे काही केसेस असतात, आपलं काही जे डायग्नोसिस असतं ते डायग्नोसिस करणार, पर्टिक्युलर प्रायमरी जी काही स्किनची ट्रीटमेंट असेल किंवा टेम्पररी जी काही ट्रीटमेंट ती केले. पर्टिक्युलरली आम्ही 4Ds जे बघतो, काय डेफिसिट आहे का, कंजेनिटल अनॉमलीज आहेत का, हार्ट डिसीज आहे का, काय डिसीज आहे याच्यावर ट्रीटमेंट करतो आपण. एखादा ऑपरेशन्स वगैरे आपण मध्ये बघितलं की आपण बऱ्याच 2 मोहीम घेतली. एका दिवसात 100 आपण रुग्णांवर इथं ऑपरेशन्स केले होते मान्य डॉक्टर संजय ओक सरांच्या याच्याखाली आणि ते शहापूरला रेग्युलर याच्याबद्दल कॅम्प घेतात. सिव्हिल हॉस्पिटलला पण तो कॅम्प आपण घेतो. आताही रिसेंटली आपण जवळपास 75 मुलांची एका दिवसात सर्जरी केलेली आहे आणि जवळपास आपण प्रचंड प्रमाणात 2D को करतो. मुलांचं जे सस्पेक्टेड आहे ज्यांना हार्ट डिसीज आहे, जन्मताच हार्ट डिसीज असतील किंवा काय त्याचा ऑपरेशनचा खर्च टोटली गव्हर्नमेंटकडनं करतो. श्रवण यंत्राचा जो भाग असतो की कधी मिडल इयर ज्याला सांगतो तो खराब जर झाला असेल तर आम्ही कॉक्लिअर इम्प्लांट ज्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च येतो ते ह्या विद्यार्थीमध्ये इनिशियल स्टेजला डायग्नोज झालं असेल त्याचं ऑपरेशन आपण फ्री करतो. असे विविध उपक्रम आपण राबवत असतो. कॅम्प घेतो. लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं जवळच RAH, SDS किंवा गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असेल तिथे आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं पण यांचे जे सस्पेक्टेड मुलांचे चेकअप करून घेतो आणि काही मोठ्या संस्था, मोठ्या हॉस्पिटल्स आहेत मुंबईतल्या किंवा ठाण्यातल्या यांच्याकडनं आपण 2D को आणि बाकीच्या गोष्टी यांच्याकडून त्याच्यावर ऑपरेशन्स करत राहतो. आतापर्यंत आपल्या टिप्पणी खूप समाधानकारक काम करता येते हे लोक. परंतु अजूनही आव्हान मी हेच करेल की बऱ्याच अंशी जरी एखादा बाळ जन्मत आला त्याला काही कंजेनिटल अनॉमलीज जर असतील किंवा काही डिफेक्ट असेल हार्टमध्ये त्यांना जर आमचे आशा वर्कर, अंगणवाडी वर्करना जर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते RBSCचे मेडिकल ऑफिसरचे कॉन्टॅक्ट करून त्याचं ट्रीटमेंट, ऑपरेशन्स वगैरे ह्या गोष्टी टोटली फ्री केल्या जातात. एवढं मी आव्हान करेल की ही अतिशय चांगली स्कीम आहे, चांगल्या प्रभावीपणे राबवली जाते आणि अतिशय सक्सेसफुली राबवली गेलेली आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे एवढं मी आवाहन करतो आणि धन्यवाद देतो.
अनंत चतुर्दशीला ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवरती एकूण 9,661 गणेश मूर्तींचं महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झालं। यावेळी 5,390 मूर्ती पीओपीच्या तर 4,471 मूर्ती शाडू मातीच्या होत्या। त्यामध्ये 6 फुटांपेक्षा मोठ्या पीओपी मूर्तींची संख्या 188 इतकी होती, तर पर्यावरणपूरक मोठ्या मूर्तींची संख्या 322 इतकी होती। 11व्या दिवशी सार्वजनिक मंडळाच्या 372 गणेश मूर्तीही विसर्जित करण्यात आल्या। पर्यावरणभिमुख गणेश उत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये 11व्या दिवशी 6,699 मूर्ती तर विशेष टाकी व्यवस्थेमध्ये 1,479 गणेश मूर्ती भाविकांनी विसर्जित केल्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट, पारसिक नगर येथील विसर्जन घाट येथे भेट देऊन तेथे पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली, तसेच गणेश भक्तांशी संवाद देखील साधला। महानगरपालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत। विसर्जन व्यवस्थेत महापालिका, पोलीस प्रशासन यांच्या बरोबरीने महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संघटनांचे स्वयंसेवक, सामाजिक संस्था इत्यादींचे प्रतिनिधी, पोलीस मित्र सहभागी झाले होते। या सगळ्यांचे सहकार्य आणि भाविकांनी केलेल्या शिस्तबद्ध विसर्जन यामुळे गणेश मूर्तींचं विसर्जन जल्लोषामध्ये झालं। तर रविवारी सकाळी 7:30च्या सुमारास सार्वजनिक गणेश मंडळांच्या अखेरच्या मूर्तींचं विसर्जन देखील या ठिकाणी संपन्न झालं। महापालिकेने निर्माल्य संकलन केंद्राची केलेल्या सुविधाला देखील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे। एकूण 10 दिवसाच्या विसर्जनापर्यंत ठाणे महानगरपालिकेने 73 टन एवढं निर्माल्य जमा केलं आहे। पाटलीपाडा गणेशोत्सव मंडळ आपले दोन्ही वाहन एक्झिट गेट मधून बाहेर जाऊ देत। निर्मलचा राजा तसेच पाटलीपाडा गणेशोत्सव मंडळ आपली दोन्ही वाहन एक्झिट गेट मधून बाहेर जाऊ देत। भक्तांचं, भाविकांचं हार्दिक स्वागत आहोत। मनपूर्वक हा सोहळा आपल्या सर्वांच्या येण्यामुळे या सोहळ्याला 4 चांद लागलेले आहेत। आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया। अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने शारदा एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनांच्या स्वयंसेवकांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या समवेत वाहतूक नियंत्रण उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांना सहकार्य केलंय। हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी प्राचार्य सागर जाधव, प्राचार्य संजना भाबळ, सहकार्यक्रम अधिकारी प्राचार्य आशा जाधव यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाने रायलादेवी तलाव, MIDC वागळे इस्टेट ठाणे येथे पार पडला। या उपक्रमात संस्थेच्या सदस्य, ज्येष्ठ रात्र महाविद्यालय प्राचार्य हर्षला लिखिते, आदित्य पेंडसे, महेंद्र मालपोटे यांनी उपस्थित राहून सर्व स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला। राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पोलिसांच्या सोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव या उपक्रमामध्ये अनुभवला। तसेच पोलीस दलाला केलेल्या या सहकार्याबद्दल वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सर्व स्वयंसेवकांचं कौतुक केलं आणि त्यांना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।